चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। आषाढी एकादशीपासून तर कार्तिक मासापर्यंत कार्तिक एकादशीपर्यंत आपल्याला ह्या चातुर्मासात ह्या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये आपल्याला इथे एक तुळशीपत्र ठेवायचं आहे। तर चला व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा। इथे आपल्याला आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते। आषाढी एकादशी जिला आपण देवशयनी एकादशी म्हणून सुद्धा ओळखतो। एकादशी ही संपूर्णपणे भगवान विष्णूंना समर्पित असते। आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी म्हणून मानली जाते आणि म्हटली जाते। ह्या दिवशी केलेला उपवास, सेवा, पूजा, फळ सगळं काही आपल्याला अनंत पटीने मिळत असतं। भगवान विष्णूंना समर्पित आषाढी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची असते। आषाढी एकादशी ही चातुर्मासामध्ये जेव्हा ह्या दिवसापासून सुरुवात होते त्या दिवसापासून बरेच जण कांदा लसूण वर्ज करीत असतात। त्याचबरोबर तामसिक पदार्थ बंद करत असतात, मद्यपान वर्ज करत असतात, वांगी खाणे बंद करत असतात। पण ह्या दिवसापासून आपल्याला अशी एक सेवा करायची आहे जी भगवान विष्णूंची अतिशय प्रिय आहे। तुळस ही भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे। तुळस ही विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते। एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते। त्याचबरोबर आषाढी एकादशी ही खूप मोठी असते। आषाढी एकादशी म्हटलं का सगळ्यांना आपल्याला पंढरपूरची वारी ही आठवत असते। लाखो करोडो भाविक आषाढी एकादशीच्या वारीत जात असतात। पण बऱ्याच जणांना ह्या वारीमध्ये जाणं शक्य होत नाही, म्हणून आपण घरी बसून जेवढी काही सेवा पूजा करता येईल तेवढी करायची आहे। आता ह्या आषाढी एकादशीपासून तर 4 महिन्यांचा जो कालावधी असतो, जो चातुर्मास म्हटला जातो, ते कार्तिकी एकादशीपर्यंत आपल्याकडून ही एक सेवा झालीच पाहिजे। इथे एक तुळशीपत्र ठेवलंच गेलं पाहिजे। चला तर व्हिडिओला सुरुवात करते। तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की एकादशी ही देवशयनी आषाढी म्हणून ओळखली जाते। भगवान विष्णूंची सेवा असते। या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते। पंढरपूरची यात्रा ह्या दिवशी असते। या दिवशी उपवास केला जातो, संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो आणि याचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो। पण ह्या दिवशी आपल्याला आता आषाढी एकादशीला आपल्याला ही पहिल्या दिवशी ही सेवा करायची आहे। एक आपल्याला आदल्या दिवशी, आता आषाढी एकादशी जशी 25 तारखेला आहे, तर आपल्याला आदल्या दिवशी, एकादशीच्या आदल्या दिवशी आपल्याला तुळशीपत्र तोडायचं आहे। कारण की एकादशीला कधीही तुळशीपत्र तोडू नये। तुळशीपत्र घेऊन यायचं आहे। बाजारात विकत पण मिळतं जर तुमच्याकडे नसेल तर। आणि आपल्याला तुळशीपत्र घ्यायचं। आता तुळशीपत्र किती हवे? तुळशीपत्र आपल्याला 1001 असेल तर अतिशय उत्तम, जर नसेल तर तुम्ही कमी जास्त असेल तरीही चालेल। पण आपल्याला जेव्हा तुळशीपत्र घेऊ, हे बघा, सौभाग्यवती स्त्रियांनी एकतर तुळशीपत्र तोडू नये आणि एकादशीला तुळशीपत्र कोणीच तोडू नये। तर आपण आदल्या दिवशी तोडलेले तुळशीपत्र हे शिळे नसतात, ते आपल्याला देवपूजेमध्ये वापरता येतात। आपल्याला तुळशीपत्र घेतल्यानंतर त्यावर विष्णू सहस्र नामावली म्हणायची आहे। या दिवशी विष्णू सहस्र नामावली आता कशी म्हणायची आहे? 1001 असेल तर अतिशय उत्तम। आता प्रत्येक पानावर एक पान व्हायचं आणि त्याच्यावर विष्णू सहस्र नामावली म्हणत ते अर्पण करायचं भगवान विष्णूंना। म्हणजे कुणाला आपल्या घरात, प्रत्येकाच्या घरात बाळकृष्ण आहेत किंवा पांडुरंगाची मूर्ती असेल, भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, आपल्याला ह्यापैकी काही असेल तर आपल्याला त्यांना अर्पण करायचं आहे। तुळशीपत्र घ्यायचं आहे हातामध्ये, तर एक घेतलं का विष्णू सहस्र नाम म्हणायचं आहे आणि मग ते करायचं आहे। विष्णू सहस्र नामावली वेगळी आणि विष्णू सहस्र नाम वेगळं। मी आपल्या प्रत्येक पानावर विष्णू सहस्र नामावलीतला एक मंत्र म्हणायचा आहे। तुम्हाला यूट्यूबवर किंवा PDF मध्ये मिळून जाईल, किंवा तुम्हाला एक छोटंसं केंद्रामध्ये पुस्तक आहे ते पण त्यावर तुम्हाला मिळून जाईल। बघा, आता ते नामावली म्हणत आपल्याला हे सगळं अर्पण करायचं। जर सपोज तुमच्याकडे कमी जास्त असेल तर तुम्ही त्यावर सगळे तुळशीपत्र अर्पण करायचे आणि शेवटचं जे तुळशीपत्र असेल, सपोज आता आपल्याकडे 50च मिळाले आणि आपल्याला पूर्णपणे म्हणजे एखादं शेवटचं जे आहे ते बाजूला ठेवायचं आहे। 49 पर्यंत आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आणि शेवटचं तुळशीपत्र घ्यायचं, त्याच्यावर प्रत्येक मंत्र म्हणायचा, जो 49च्या पुढचे मंत्र तर म्हणायचं, परत अर्पण करायचं, पुन्हा हातात घ्यायचं, पुन्हा ते आपल्याला अर्पण करायचं, पुन्हा घ्यायचं, मंत्र म्हणून परत अर्पण करायचं, परत घ्यायचं हातात। असं करत आपल्याला 108, 1001 जे नावं आहेत ते म्हणायचे आहेत। आता या तुळशीपत्रांचं काय करायचं आहे? सपोज जर 1001 असतील तुळशीपत्र किंवा त्यापेक्षा कमी असेल किंवा जास्त असेल, तर आपल्याला प्रत्येक तुळशीपत्रावर जे मंत्र म्हटलेलं आहे, ज्या एका तुळशीपत्रावर, आता घरातील कोणीही सेवा करायची, घरातील सर्वांनीही सेवा करायची आहे। बघा, लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत तुम्ही ही सेवा करायची आहे। एकादशीचा उपवास आहे, भगवान विष्णूंची म्हणजेच विठ्ठलाची ह्या दिवशी सेवा केली जाते। लाखो करोडो भाविक तिथे जातात। आपण घरी बसून आपल्याला ही सेवा करायची। आपल्याला सेवा करताना आपल्याला जेव्हा आपण ही सेवा करून बाळकृष्णाच्या मूर्तीवर अर्पण करणार आहोत ना, तेव्हा आपल्याला तुळशीपत्र हे सगळे तुम्ही त्या दिवशी खाऊन घ्यायचे आहेत। म्हणजे आता बघा, प्रत्येकाला एवढं खाणं शक्य नसेल तर मग काय करायचं आहे? प्रत्येकाने सगळ्यांनी, घरातील सगळ्यांनी मिळून हे तुळशीपत्र खायचं आहे। जो शेवटचं तुळशीपत्र असतं ते आपण जिथे आपले पैसे असतात, सोनं असतं तिथे किंवा आपल्या पर्समध्ये आपल्याला ते तुळशीपत्र ठेवून द्यायचं आहे।
तुळशीपत्र हे भगवान विष्णूंचं म्हणजे अतिशय महत्त्वाची सेवा असते याच्यावर झालेली. आणि हे तुळशीचं पान भगवान विष्णूंना प्रिय असलेली तुळशीचं पान असतं. आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी ही अवश्य आगमन करत असते. म्हणजे माता लक्ष्मी ही स्थिर होते, तिचं आगमन होतं. लक्ष्मी प्राप्तीसाठी ही अतिशय महत्त्वाची सेवा आहे. आता जेव्हा आपण तुळशीपत्र रोज आता कसे अर्पण करायचे, हे झाले आषाढी एकादशीची सेवा. तर चातुर्मासात आपल्याला एक तुळशीपत्र घ्या आणि त्याच्यावर 1000 नावं घ्या आणि मग ते अर्पण करा. मग आता हे तुळशीचं पाणी काय करायचं आहे, ते खाऊन घ्यायचं आहे. स्वतःने खाल्लं तरी चालतंय. मुलांकडून पण ही सेवा करून घ्या, मुलांना पण सेवा करायला सांगा. कारण जेव्हा मुलं तुळशीचं पान खातात त्यांच्या बुद्धीमध्ये जास्तीत जास्त वाढ होतं, त्यांची बुद्धी तीक्ष्ण होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चातुर्मासामध्ये जास्तीत जास्त पावसाचं वातावरण, पाणी बदललेलं असतं. आणि जेव्हा इम्युनिटी सिस्टम कमी होते तेव्हा सर्दी, खोकला, ताप यासारखे आजारसुद्धा होतात. म्हणून ह्या दिवसामध्ये जर मुलांनी तुळशीचं पान चावून खाल्ली तर त्यांची बुद्धी तीक्ष्णच होते, तर त्यांची शारीरिक क्षमतासुद्धा ऊर्जेसाठी एक नवीन चांगली वाढलेली असते. कारण की त्यामध्ये एक असे गुणधर्म असतात आयुर्वेदानुसार की ते जरा इम्युनिटी सिस्टम असताना ते बाहेरच्या जंतूंना, बाहेरच्या वातावरणात ते मॅच करून घेत असतात. म्हणजे ते म्हणजे कुठेही असू द्या त्यांना ते आपण म्हणतो ना का त्यांची एनर्जी तेवढी लेवल जास्त वाढलेली असते. तर त्याच्यामुळे त्यांना सुद्धा तुळशीचं पान असं घरातील सगळ्यांनी खायचं आहे. आता तुळशीचं पानाची ही सेवा झाली आहे. मग उरलेलं तुळशीचं पान जर सपोज जास्त असेल तर तुम्ही काय करायचं, कचऱ्याच्या डब्यात अजिबात टाकायचे नाही. हे बघा, काही झालं तरी आपल्याला तुळशीचं पान कचऱ्याच्या डब्यात टाकायचं नाही. तर हे काय करायचं, आपल्याला निर्माल्य बघा, आता एखाद्या नदी असेल, ओढा असेल त्यामध्ये सोडून द्या. नसेल तर तुमच्या घरात कुंडी असेल, कुंडीमध्ये तुम्हाला हे मातीमध्ये थोडीशी माती खांदून त्यामध्ये पुरून टाका. पण जेणेकरून हे तुळशीचं पान पायंदळी पडलं नाही पाहिजे संपूर्ण चातुर्मासात. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी जर तेच तुळशीचं पान तुम्ही पूजा केली किंवा नसेल केली तरी पायाखाली पडलंय तरीही त्याचं पाप आपल्याला लागतं. ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असलेली तुळस, जिथे तुळशीची पूजा केली जाते, तुळशी पत्रावर सेवा केली जाते, तिथे भगवान विष्णूंचा वास असतो. म्हणून आपल्याकडून ही चूक होऊ द्यायची नाही. तुळशीपत्राची ही सेवा अतिशय महत्त्वाची आहे. ही सेवा तुळशीपत्रावर जी विष्णू सहस्रनामावलीची सेवा जी करतो ना आपण, ती आपली म्हणजे बघा कित्येक जन्मजन्मांतरीची पाप नष्ट होत असतात. 7 जन्मांचे, त्याच्यापेक्षा जास्त जन्मांची पाप नष्ट होत असतात. आता जेव्हा पाप नष्ट होतात तेव्हा आपल्या आयुष्यातले भोग, प्रारब्ध हे कमी होत असतात. मग आपण म्हणतो ना किती काम केलं, किती कष्ट केले तरी आपल्याला यश मिळत नाही. हे का बरं, ते आपण कष्ट करतोय पण आपल्याला जर आपल्याला नशिबाची साथ असेल आणि भगवान विष्णूंची ही सेवा जर केली तर भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर अवश्य असते. तेव्हा आपल्याला संपूर्ण चातुर्मासात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपल्याला ही सेवा करायची. आता लहान मुलांना म्हणता येत नसेल तर त्यांनी हातात तुळशीपत्र घ्यावं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तुम्ही मग 108 वेळा करून घ्या किंवा 11 वेळा 21 वेळा मुलांकडून करून घेऊन ही सेवा करून घेऊ शकतात. आणि तेच तुळशीपत्र अर्पण केलेलं थोड्या वेळाने त्यांना खायला द्यायचं आहे. याच्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये खूप वाढ होते आणि अभ्यासात प्रगतीत वाढ होत असते. तर तेव्हा झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करताना व्हिडिओ येतच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.